हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल झाले आहेत। फडणवीस आणि शहा एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत। अजित पवार एकनाथ शिंदे उद्या अमित शहांची भेट घेणार का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। पालकमंत्री पदाच्या तिढ्यासंदर्भात शहांसोबत चर्चा होण्याची ही शक्यता वर्तवली जाते। अमित शहा यांचे उद्या काही कार्यक्रम आहेत पुण्यामध्ये आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत रेवती हिंगवे, आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। रेवती, काय अधिक माहिती कळतीये? नक्कीच वर्षा, आपण जसं बघतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात दाखल झालेले आहेत आज संध्याकाळी 7च्या सुमारास। आणि आता थोडा वेळ अगोदरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पुण्यात दाखल झालेले आहेत। खरं तर आज हे दोघं जण जे एक मोठे आणि मुख्य नेते आहेत ते आज दोघंही एकाच हॉटेलमध्ये पुण्यातील कोरेगाव पार्क मध्ये असलेल्या वेस्टिन हॉटेलमध्ये आज ते दोघंही मुक्कामी आहेत। उद्या अमित शहा यांचा पुणे दौरा आहे। 3 महत्वाचे कार्यक्रम उद्या अमित शहा यांचा असणार आहे। सगळ्यात पहिले कार्यक्रम असणार आहे आणि तो अत्यंत महत्वाची ती बैठक आहे। खरं तर पश्चिम विभागाची गृह खात्याची ही बैठक असणार आहे। त्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तिथे असणार आहेत। आता खरं तर सगळ्यांचं लक्ष याकडे आहे की दोन्हीही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या बैठकीत दाखल होतात, सहभागी होतात की नाही। खरं तर एका कार्यक्रमामध्ये त्यांना निमंत्रित देखील करण्यात आलेलं आहे। तर खरं तर सगळ्यांचं लक्ष याकडे आहे की उद्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे येतील का आणि राजकीय वर्तुळातले जे काही मुख्य प्रश्न आहेत त्याच्यावरती काही तोडगा निघेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। तर तसंच दुसरीकडे नंतर अमित शहा जनता सहकारी बँकेच्या एका कार्यक्रमाला हडपसरमध्ये असतील आणि त्यानंतर तिसरा कार्यक्रम जो सगळ्यात मोठा आणि भव्य असा कार्यक्रम पुण्यातील बालेवाडी स्टेडियम मध्ये होणार आहे, जिकडे प्रधानमंत्री आवास योजनेचं दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन देखील होणार आहे। तर एकूण असा हा अमित शहांचा दौरा असणार आहे। तर सगळ्यांचं लक्ष याकडेच असणार आहे। खरं तर आता राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत, उपमुख्यमंत्री दोघेही येतात का आणि जे मुख्य काही प्रश्न आहेत राजकीय वर्तुळातले त्याच्यावरती तोडगा निघतो का। निश्चितच रेवती, त्यामुळे उद्या पुण्यात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात त्या बघावं लागणार आहे। या संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।